नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सारंग म्हणत असतो की मी जिवंत नाहीये म्हणून आई माझ्या आठवणीमध्ये ढसाढसा रडत होती. म्हणून मी जाऊन तिला ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थान स्वतःच्या तोंडाने सांगितलं, तिचा विश्वास बसावा म्हणून. मला तर वाटलं होतं आई त्या ऐश्वर्याच्या झिंज्या उपटेल, पण आई तर तिच्याच बाजूने आहे. अजून तिला शहाणपण आलेलं नाहीये का? तेव्हा इथे सुमित्रा आलेली असते आणि ती म्हणत असते की हो, आलंय मला शहाणपण आणि अगदी व्यवस्थित शहाणपण आलंय मला. जेव्हा इथे सारंगने मला त्या ऐश्वर्याचं कारस्थान सांगितलं की कशा पद्धतीने ऐश्वर्याने माझ्या मुलाचा फायदा करून घेतलाय, माझ्या मुलाला फसवलंय, हे जेव्हा मला सारंगने सांगितलं ना, तेव्हा त्या ऐश्वर्याचा मला खूप जास्त राग आला होता. मला वाटत होतं तिच्या दोन जाऊन थोबाडीत द्यावी. जेव्हा मी तिला मिठी मारली होती तेव्हा मी म्हणाले होते की ऐश्वर्या, मला माहिती आहे, मला माझ्या सारंगने सगळं काही सत्य सांगितलंय. कशा पद्धतीने तू खोटं बोलतेस, आम्हाला फसवतेस, ते सगळं माहिती आहे मला. पण मी तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून देणारच. तेव्हा मी माझं नाटक सुरूच ठेवलं. कारण तेव्हा जर ऐश्वर्याला मी सत्य सांगितलं असतं की मला सारंगने सगळं खरं खरं सांगितलंय, तरीसुद्धा तिने काहीतरी डावपेच खेळलेच असते. म्हणून आता मला हे नाटक पुढे असंच चालू ठेवायचं आहे. कारण त्या ऐश्वर्याला छोटी मोठी शिक्षा नाही तर जन्माची अद्दल घडेल असा तिला त्रास दिला पाहिजे, असं सुमित्रा सांगत असते. ती ऐश्वर्या घरामध्ये आली, तिने माझ्या घराचे तुकडे केलं, नात्यामध्ये फूट पाडली, आपल्याला एकमेकांपासून तोडलं, एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला उभं केलं. त्या ऐश्वर्याला सहजासहजी सोडायचं नाहीये. जानकी, तू आता इथे आता रणशिंग फुंकायला घे. आता महाभारत घडणारच. आपल्याला त्या ऐश्वर्याला चांगला धडा शिकवायचा आहे. अगं, त्या ऐश्वर्याने किती कारस्थानं केली आपल्या सगळ्यांना त्रास देण्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते, आई खरंच तुम्ही आमच्याबरोबर आहात. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, मी फक्त तुमच्याबरोबर नाही आहे, मी तुम्हाला समजून घेणार नाही, तुम्हाला मदत करणार नाही, तर मी तुमच्या प्लॅनमध्ये स्वतः सहभागी होणार आहे. पण जानकी, मी खरं सांगू, मला तुझा खूप राग आलाय. अगं, तुझा चांगुलपणा तू नको तिथे का दाखवत असतेस ग? त्या ऐश्वर्याने तुझ्यावरती एवढे मोठे आरोप केले. मला माहिती आहे तू तुझ्या आईच्या बाबतीत काही चुकीचं केलेलं नाही आहेस. मग आत्तापर्यंत तू निर्दोष सिद्ध का झाली नाही आहेस? मला ही गोष्ट आवडलेली नाही आहे. अगं, तू अजूनपर्यंत निर्दोष सिद्ध झाली नाही आहेस तर तू इथे बेलवरती सुटली आहेस ना, जामिनावरती सुटली आहेस तू. तुला कधीही ते लोक पुन्हा बोलू शकतात. तेव्हा तुला स्वतःला आधी निर्दोष सिद्ध कर. त्या ऐश्वर्याने किती खोटारडेपणा केला. आपल्या घराचे वाटे करायला लावले तिने, आपलं घर तोडलं, आपली प्रॉपर्टी विकायला काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. एवढंच नाही, माझ्या मुलाला तर फसवलंच. पण त्याचबरोबर तिने इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ती प्रेग्नंट आहे असं नाटक केलंय तिने. त्यामुळे आता आपल्याला तिला शिक्षाही द्यायचीच आहे. आपण सगळे रणदिवे एकत्र आल्यानंतर काय करू शकतो ना, हे त्या ऐश्वर्याला बरोबर कळलं पाहिजे. आता आपण वेगळे नाही, आपण सगळेजण एकत्र आहोत आणि त्या ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी अगदी पुरेसे आहोत. तेव्हा सुमित्रा म्हणते की आता माझे डोळे उघडले. त्या ऐश्वर्याने सगळ्यांबद्दल माझ्या मनामध्ये सातत्याने विष पेरण्याचं काम केलंय ना. मला कळलंय ना कशा पद्धतीने तिने हे सगळं प्लॅनिंग केलं होतं ते. सारंगने मला सगळं काही सांगितलंय. तेव्हा आता आपण सगळेजण एकत्र येऊन आता हे महाभारत सुरू करूया. आणि याच्यामध्ये त्या ऐश्वर्याने जी काही कटकारस्थानं केलीत, ज्या पद्धतीने आपल्याला त्रास दिलाय, अगदी त्या पद्धतीनेच किंवा त्यापेक्षाही जास्त तिला त्रास झाला पाहिजे. तिने प्रेग्नेंट असल्याचं नाटक केलंय ना, आता तिला खरोखर काळा कशा येतील ना, त्याचा विचार मी करते, असं इकडे सुमित्रा म्हणत असते. तेव्हा इथे सगळेजण एकमेकांच्या हातावरती हात ठेवतात. तेव्हा इथे आता महाभारत होणार असं सुमित्रा म्हणते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की आपण पांडव बनून त्या ऐश्वर्याला त्रास द्यायचा. जानकी म्हणत असते, युग कुठलंही असू दे, जिंकणार सत्यच. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की आता कोर्टामध्ये न जाता आपण त्या ऐश्वर्याचा निकाल लावायचा. तेव्हा अवंतिका म्हणते, ते सुद्धा इथे रणदिवे स्टाईलमध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणत असते की आपण सगळे रणदिवे एकत्र आल्यानंतर तिची काय अवस्था करू शकतो ना, याची अद्दल तिला चांगल्या पद्धतीनेच घडली पाहिजे. तेव्हा अवंतिका म्हणत असते, आतापर्यंत तिने खूप कटकारस्थाने केली, खूप नाटकं केली ना, आता आपण तिला दाखवून द्यायचं. जेव्हा आम्ही सुद्धा दुसऱ्यांना त्रास देतो ना,
तेव्हा कसा त्रास होतो ना हे सुद्धा ते ऐश्वर्याला कळलं पाहिजे. तेव्हा जानकी म्हणत असते ती ऐश्वर्या आपल्या रणदिवेंच्या स्टोरीमधील खलनायिका आहे ना. आता त्या खलनायिकाचा शेवटचा अध्याय सुरू झालेला आहे. आता तिला मुळासकट उपटून बाहेर फेकून द्यायचं आहे असं इकडे सगळेजण म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याने आपल्या डॉक्टर मैत्रिणीला खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट तयार करून आणायला सांगितलेले असतात. ते रिचाने आणलेले असतात. रिचा म्हणत असते की ऐश्वर्या मी असे रिपोर्ट तयार केलेत ना कुणीही बघितले तरी ते खरेच वाटतील. म्हणजे त्याच्यामध्ये मी सगळं मेन्शन केलंय की बाळ एकदम सुदृढ आहे, एकदम ओके आहे म्हणून, आणि तू सुद्धा ठीक आहेस असं सगळं या रिपोर्टमध्ये आहे. कुणालाही दाखवलेस तरी सुद्धा त्या व्यक्तीला बघणाऱ्या हे रिपोर्ट खरेच वाटतील. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते थँक्यू रिचा, थँक्यू सो मच. तू माझं खूप मोठं काम हे हलकं केलेलं आहेस. हे घे पैसे घे. तेव्हा रिचा म्हणत असते नको ऐश्वर्या, अगं मला पैसे नकोत, पण हे बघ मी हे जे काही केलंय ना ते माझ्या प्रोफेशनच्या विरोधात केलंय ग. म्हणजे खोटे रिपोर्ट तयार करून देणं हा खरं तर खूप मोठा फ्रॉड आहे. पण हे सगळं मी केलंय तुझ्यासाठी केलंय. पण हे बघ माझं नाव कुठेही येऊ देऊ नकोस, कारण का माझी प्रॅक्टिस बंद होऊ शकते, माझं लायसन्स रद्द होऊ शकतं. म्हणून मी तुला सांगते की मी तुला मदत केले माझी मैत्रीण म्हणून, पण प्लीज आता तू सुद्धा माझ्यासाठी एक काम कर. माझं नाव कुठेही येणार नाही आणि माझी प्रॅक्टिस बंद होणार नाही याची काळजी तू घे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते रिचा तू नको काळजी करू, तू माझी एवढी मोठी मदत केली आहेस ना, तुझं नाव कुठेही येणार नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की जानकी खूपच हुशारीने माझी सोनोग्राफी करायला सांगत होतीस ना, आता बघ माझ्याकडे खरे रिपोर्ट आहेत. आता सगळ्यांनाच असं वाटेल की माझ्या पोटामध्ये खरोखर बाळ आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अवंतिका आणि जानकी दोघीजणी ऐश्वर्याला धडा शिकवण्याची तयारी सुरू करतात. तर इथे ऐश्वर्या आता येण्याच्या आधीच तिच्यासाठी छान असा नाश्ता तयार असतो, अगदी पौष्टिक लाडू आणि पौष्टिक ज्यूस. तेव्हा इथे जानकीने आता कारली कापलेली असतात आणि त्याचा मिक्सरला छान असा आता ज्यूस तयार केलेला असतो आणि तो गाळून एका ग्लासमध्ये घेतलेला असतो. त्यानंतर इथे अवंतिका पौष्टिक लाडू तयार करत असते. तेव्हा जानकी तिला आता मस्करीमध्येच म्हणते घे बरं अवंतिका, जरा टेस्ट करून सांग हा आता ज्यूस कसा बनलाय ते. तेव्हा इथे अवंतिका म्हणते वहिनी तुम्ही काय माझ्याकडून आता बदला घेताय की काय. तेव्हा इथे जानकी म्हणते नाही ग, आता हा बदला आहे ना त्या ऐश्वर्याकडून घेणार. तिला आता हा कारल्याचा कडू कडू ज्यूस मी जेव्हा प्यायला लावीन ना तेव्हा तिला कळेल की जेव्हा इथे रणदिवेंना त्रास दिला जातो तेव्हा कशा पद्धतीने शिक्षा दिली जाते. तिच्यासारखी कटकारस्थानं करू नये. तर तिला इथे चांगला धडा शिकवायचा असेल तर असेच प्रयोग आपल्याला केले पाहिजे. अगं हे कारले इतकं कडू नाहीच आहे. ती ज्या पद्धतीने या घरामध्ये वागली ना, इतका कडूपणा तिने आपल्याला दाखवला आहे, त्याच्यासमोर हे ज्यूस काहीच नाही आहे असं आता जानकी म्हणत असते. तेव्हा अवंतिका म्हणते हो ना, म्हणून तर ते ऐश्वर्यासाठी मी इतकं प्रेमाने हा पौष्टिक लाडू बनवलाय ना. याच्यामध्ये काय काय तुम्हाला माहिती आहे ना, मिरी, त्याचबरोबर लवंग, त्याचनंतर सूर्यफूल, हे सगळं काही मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे जितक्या इथे आता तिखट वस्तू आहेत त्या सगळ्या एकत्र केलेल्या असतात, दालचिनी वगैरे, आणि मग त्याचा कूट करून इथे आता मेथीचे दाणे घेऊन छान असे कडू कडू मेथीचे लाडू ऐश्वर्यासाठी तयार केलेले असतात आणि तिच्या आता येण्याची दोघी जणी आतुरतेने वाट बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्याच्या हातामध्ये प्रेग्नन्सी रिपोर्ट असतात, त्याचबरोबर सोनोग्राफी केली आहे असं सुद्धा सांगत असते. तेव्हा इथे सुमित्रा येते, म्हणते ऐश्वर्या आलीस तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो आई मी आले, तुम्ही म्हणाला होतात ना की सोनोग्राफी करून घे म्हणून. हे बघा सोनोग्राफीचे रिपोर्ट, मी सोनोग्राफी केल्या आणि बाळ एकदम व्यवस्थित आहे. डॉक्टर म्हणाल्या की बाळ हेल्दी आहे, काळजी करायचं काही कारण नाही आहे. तेव्हा इथे जानकीला सुद्धा म्हणत असते की बघ बघ मी आले सोनोग्राफी करून आणि रिपोर्ट बघ. तेव्हा अवंतिका म्हणते हो का, अरे वा, म्हणजे सोनोग्राफी करून आलीस सुद्धा, एकटी गेली होती सोनोग्राफी करायला. बरं काही हरकत नाही, पण ऐश्वर्या अगं तुझे डॉक्टर नेमके आहेत तरी कोण, ते तरी आम्हाला कळू दे, कोण आहेत कोण तुझे डॉक्टर. तेव्हा इथे आता अवंतिकाचा ऐश्वर्यावरती अजिबातच विश्वास नसतो. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की डॉक्टर शिंदे जी माझी मैत्रीण आहे ना तीच डॉक्टर आहे. आणि बघ याच्यावरती नावसुद्धा आहे,
आता तरी विश्वास बसलाय ना आई तुमचा? तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना की मी खरंच बोलते आणि मी खरंच प्रेग्नेंट आहे? तेव्हा सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या अगं माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण ज्या लोकांचा विश्वास नाही आहे ना त्यांच्यासाठी बरं झालं तू पुरावा घेऊन आलीस. काय जानकी, आता तरी तुझा विश्वास बसला ना? तेव्हा जानकी म्हणते, हो हो आई, अहो माझा विश्वास आहेच तिच्यावरती, आणि म्हणून तर तुम्ही म्हणालात तसा ज्यूस आणि तुम्ही म्हणालात तसा लाडू तिच्यासाठी आम्ही तयार करून ठेवला आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, लाडू आणि ज्यूस म्हणजे काय बनवले तुम्ही? तेव्हा अवंतिका म्हणते, अगं पौष्टिक लाडू आणि पौष्टिक ज्यूस, बरोबर की नाही? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अवंतिका आणि जानकी दोघीजणी जाऊन आता इथे ज्यूस आणि लाडू घेऊन येतात. तेव्हा जानकी म्हणत असते की हे बघ ऐश्वर्या, तुझ्यासाठी आम्ही छान असे सगळे ड्रायफ्रूट्स घालून इथे लाडू बनवल्या. तेव्हा इथे आता ऐश्वर्या तो लाडू खाते तेव्हा तिला खूपच जास्त कडू लागतो. ती सगळं काही थुंकून टाकते आणि म्हणते, नको नको, हा लाडू मला नको, अगं किती कडू आहे. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या अगं अशा अवस्थेमध्ये थोडंफार कडू खायचं असतं, बाळासाठी आणि तुझ्यासाठी चांगलं आहे ते. घे बरं, खा बरं तू लाडू. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, हो गं ऐश्वर्या, अगं मीच तुझ्यासाठी बनवायला सांगितलंय. अशा अवस्थेमध्ये हेल्दी खायचं असतं, ते तुझ्या शरीरासाठी चांगलं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, घे बरं ऐश्वर्या, घे बरं हा दुसरा लाडू खा, घे जरा खाऊन बघ कसा आहे ते. तेव्हा इथे जानकी तिला दुसराही लाडू खायला देते. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं नुसता लाडू काय भरवताय, तो ज्यूस करायला सांगितलाय, तो ज्यूससुद्धा प्यायला द्या ना तिला. तेव्हा जानकी म्हणते, हो हो आई, तुम्ही जसं सांगितलं होतं ना अगदी तसा लाडू केलाय, थोडासा तिखट, थोडासा कडू, कारण का अशा अवस्थेमध्ये जर असं काही पोटात गेलं ना तर बाळाच्या तब्येतीसाठी आणि ऐश्वर्याच्या तब्येतीसाठी खरंच खूप चांगलं आहे. तेव्हा इथे आता कारल्याचा कडू कडू ज्यूस जेव्हा इथे ऐश्वर्याला आता पाजला जातो तेव्हा ऐश्वर्याला उलटीसारखंच वाटतं. जानकी म्हणते, काय झालं ऐश्वर्या, काय झालं तुला? अगं का तू पित नाही आहेस, खात नाही आहेस? हे बघ तुला खावंच लागणार आहे, तू प्रेग्नंट आहेस ना, मग तुझी काळजी घेऊ दे बरं आम्हाला. हे घे लाडू घे, तोंड उघड, हा दुसरा लाडू घे. आणि इथे आता जानकी परत तिला तो कडू कडू आणि तिखट लाडू इथे भरवते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अगं ऐश्वर्या काय चाललंय तुझं, तू काहीच खात नाही आहेस, असं कसं करून जमणार आहे? हे बघ तुझ्या तब्येतीसाठी तुला खाल्लं पिलं पाहिजे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, पाणी पाणी, खूप तिखट आहे, खूप तिखट आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकी म्हणत असते, पाणी हवंय तुला? अगं अवंतिका, पाणी कशाला आणतेस, हा ज्यूस कशाला बनवलाय आपण, ज्यूस दे बरं तिला प्यायला, ज्यूस दे. तेव्हा इथे आता पाणी म्हणून घाईघाईने अवंतिका तिच्या हातामध्ये आता ऐश्वर्याच्या ज्यूसचा ग्लास देते. तेव्हा ती घाईघाईने ज्यूस प्यायला जाते तर तो कारल्याचा कडू कडू ज्यूस तो सुद्धा ती इथे थुंकून टाकते, लाडूसुद्धा थुंकून टाकत असते. तिला इथे खूपच जास्त कडू आणि तिखट हे दोन्ही पदार्थ लागलेले असतात. जानकी म्हणते, ऐश्वर्या अगं काय होतंय तुला, शांत हो शांत हो, एक काम कर तू, शांतपणे बस बरं इथे आणि मग खाऊन पिऊन घे, हा घे लाडू घे आणि हा ज्यूस पी. आणि प्रेक्षकांनो बघा इथे जानकी आता ऐश्वर्याला सळो की पळो करून सोडते. लाडूचा घास, नंतर इथे कडू कडू ज्यूस, हे दोन्ही गोष्टी तिला जबरदस्तीने प्यायला लावत असते. तेव्हा बघा कशी ऐश्वर्याची इथे आता पळताभुई करून ठेवलेली आहे. ऐश्वर्याला कळतच नसतं की आता काय करू, तिला उलटीसारखं वाटतं, कसं तरी वाटतं. तेव्हा ती धावत पळत आता आपल्या रूमकडे जाते. तेव्हा अवंतिका म्हणते, चला आता पळाली. तेव्हा जानकी म्हणते, पळाली नाही आहे, चांगली आता धावतच सुटली ती. तुम्हाला तर माहिती आहे ना की इथे करू कारलं आणि त्याचबरोबर लाडू याने आता तिला चांगल्याच उलट्या येणार आहेत. त्यानंतर सुमित्रा म्हणत असते, अगं तिने जो काही त्रास दिलाय ना त्याच्यासमोर तर हा त्रास काहीच नाही आहे, चांगली जन्माची अद्दल घडली पाहिजे तिला. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, आई तुम्ही बघताय ना ही ऐश्वर्या कशी आहे ते, तुमचा आता तरी माझ्यावरती विश्वास आहे ना, मी खरंच काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते की हे बघ ऐश्वर्याने जे काही केलं ते चुकीचंच आहे, पण तुझा अजून खरेपणा सिद्ध झालेला नाही आहे, तू अजून इथे निर्दोष सिद्ध झालेली नाही आहेस, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते की आईंचा विश्वास माझ्यावरती कधी बसेल, म्हणजे आई जरी आमच्याबरोबर आता आहेत तरीसुद्धा माझ्या बाजूने नाही आहेत त्यामुळे आता मला काही करून आईंना माझ्या बाजूने करायलाच हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सारंग म्हणत असतो, अरे दादा तिकडे काय चाललं असेल, वहिनी आणि अवंतिका वहिनी यांनी त्या ऐश्वर्याला धडा शिकवला असेल ना. तेव्हा सौमित्र म्हणतो, सारंग
अरे अजिबात काळजी करू नको. त्या दोघींनी प्लॅनिंग सुरूसुद्धा केलं. एव्हाना त्या ऐश्वर्याला धडा शिकवलासुद्धा असेल. तुला माहिती आहे का, मिशन कडू कारल्याचा ज्यूस आणि इथे तिखट लाडू, असं कडू कारलं आणि त्याचबरोबर मेथी आणि कडू लाडू, तिखट लाडू हे सगळं त्या ऐश्वर्याला भरवण्यात येणार आहे. तिला चांगला आता धडा शिकवला जाणार आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो, अरे दादा, हा कडू कारल्याचा ज्यूस आणि तो तिखट कडू लाडू त्याने अरे काही होणार नाही आहे. त्या कारस्थानी ऐश्वर्याने आपल्याला इतका सगळ्यांना त्रास दिलाय ना, त्याच्यासमोर तर हा त्रास काहीच नाही आहे. आतापर्यंत तिने आपल्याला एकमेकांच्या विरोधात उभं केलं, आपल्याला एकमेकांबरोबर भांडायला लावलं, घराचे वाटण्या केल्या. अरे काय नाही केले तिने आपल्याला त्रास देण्यासाठी. एवढी खतरनाक बाई आहे ती. अरे मला तर कधी कधी असं वाटतं, त्या बाईची साथ कशी दिली मी, त्या कारस्थाने बाईवरती कशा काय मी विश्वास ठेवला. कधी कधी दादा मला स्वतःचीच लाज वाटते रे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की सारंग, जे झालं ते झालं. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली, तुला त्या ऐश्वर्याचं कारस्थान कळलं. अजून आम्हाला काही नकोय. तुला सत्य समजलं ना, हीच महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, दादा अरे पण कधी तिचं भांडं फुटणार आहे, कधी तिला आपण धडा शिकवणार आहोत. हे बघ दादा, आता मला इथे राहण्याचा ना खरंच खूप कंटाळा आलाय. मला सुद्धा यायचं आहे रे आता घरी आपल्या. मला आपल्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवून शांतपणे झोपायचं आहे. त्यानंतरला वहिनीच्या हातचं जेवण जेवायचं आहे रे दादा. म्हणजे तसं वहिनी मला इथे डबा देते, पण मला घरी घरी येऊन तिच्या हातचं गरमागरम जेवण जेवायचं आहे. आणि आपली परिराणी आहे ना, तिच्याबरोबर व्यापार खेळताना तिच्यासमोर मला हारायचं आहे रे दादा. हे सगळं मला करायचं आहे. हे कधी करू मी. तेव्हा सौमित्र म्हणतो, लवकरच. सारंग, तू थोडा धीर धर. लवकरच या सगळ्या गोष्टी तू पुन्हा करशील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आता शांतपणे बसलेली असते, विचारात असते. जानकी म्हणत असते की इथे आता आई आमची साथ देत आहेत, पण आईंचा अजूनही माझ्यावरती विश्वास नाही आहे. त्यांना असं वाटतंय की ऐश्वर्याने त्यांना जे काही सांगितलंय, तिच्या बोलण्यावरती त्यांनी विश्वास ठेवलाय. म्हणजे मी खरोखर चुकीचं वागले, मी खरोखर चुकीचं केलंय, असंच आईंना वाटतंय. म्हणजे आता आधी मला स्वतःला आईंच्या नजरेमध्ये निर्दोष सिद्ध करावं लागेल, तेव्हाच आई माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ओवी येते आणि म्हणत असते, आई अगं काय झालं, कसला विचार करतेस. पण जानकीचं लक्ष नसतं. तेव्हा ओवी तिच्या पुढ्यात बसते आणि म्हणत असते की काय झालं आई, अगं कुठे लक्ष आहे तुझं, मगापासून मी तुला आवाज देते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ओवी बाळा अगं बोल ना, मी जरा माझ्याच विचारांमध्ये होते. तेव्हा ओवी म्हणत असते, आई तुला सारंग काकाची आठवण येते का गं. मला सुद्धा माझ्या गुलाबजाम काकाची खूप जास्त आठवण येते. म्हणजे बघ ना गं, आम्ही गणपतीमध्ये दोघेजणं मिळून किती छान मकर बनवायचो ना. आणि गुलाबजाम काका तर खूपच छान छान आयडिया शोधून काढायचा आणि इथे मकर बनवायचा. ह्या वेळेला मी त्याला खूप मिस करणार आहे, असं ओवी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग स्वतःच्या हातानेच मखर बनवत असतो. म्हणजे इथे सौमित्राने आता मार्केटमध्ये जाऊन त्याला जे रंग आवडतात त्या रंगाचे इथे आता कार्ड पेपर आणलेले असतात. फुलं वगैरे, म्हणजे डेकोरेशनला जे जे काही लागतं ते सगळं इथे सौमित्रने सारंगसाठी आणलेलं असतं. तेव्हा सारंग म्हणत असतो की दादा अरे आपण इथे आता मखर बनवतोय, पण आपण तिघेच आहोत रे. आपल्या घरी माहिती आहे ना, जेव्हा मी मखर बनवायचो तेव्हा अख्ख्या घरभर मी पसारा करून ठेवायचो. आई म्हणायची किती पसारा केलाय मी, पण तरीसुद्धा मला कुणीच काही बोलायचं नाही. आणि इतका छान मखर बनवायचो. तेव्हा आपण सगळेजण एकत्र बसून किती छान मखर बनवायचो. आणि इथे मी आता एकटाच. जेव्हा मी मखर बनवायचो ना, तेव्हा माझ्या हाताला पूर्णपणे ग्ल्यू लागलेला असायचा. तेव्हा जानकी वहिनी तिच्या हाताने मला किती प्रेमाने भरवायची. आई मला तिच्या हाताने भरवायची आणि कधी कधी तर माझी ओवी राणीसुद्धा मला भरवायची, शर्वरी ताईसुद्धा भरवायची. मी त्या सगळ्यांना खरंच खूप मिस करतोय. तेव्हा सौमित्र म्हणतो, अरे आता पुढच्या वर्षी तर तुला त्यांच्या हातानेच खायचं आहे आणि आपल्या घरामध्ये बसून तुला मखर बनवायचं आहे. कशाला काळजी करतोस. बरं आता चल पटापट हात चालव, आपण पटापट आता इथे मखर बनवूया. मग उद्या आपल्याला गणपती बाप्पासुद्धा आणायला जायचं आहे ना. तेव्हा सारंग म्हणतो, दादा मला पण यायचं आहे रे गणपती आणायला. तेव्हा जानकी म्हणते, नक्की भाऊजी, उद्या तुम्हीसुद्धा गणपती आणायला यांच्याबरोबर जाणार आहात. तेव्हा सारंग म्हणतो, वहिनी पण कसं, तिथे ती ऐश्वर्या असेल ना. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या तिथे येणार नाही, ती जबाबदारी माझी. कारण आता तिला आहे ना
चांगल्या उलट्या होत आहेत अशी व्यवस्था करून आली आहे मी. तेव्हा इथे आता जानकी हिने व्यवस्था तर केलेली असते, पण ऐश्वर्या म्हणते, मला माहिती आहे जानकी, हे सगळं तू मुद्दामून केलेस ना, पण तुला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ऐश्वर्या. ऐश्वर्या मला म्हणतात, ऐश्वर्या बघ आता तुझी काय अवस्था करून ठेवते ती. तेव्हा इथे ऐश्वर्या घाईघाईने येत असताना तिचा पाय थोडासा असा स्लिप होतो आणि ती पडणार. तेवढ्यातच इथे जानकीने तिचा हात पकडून तिला वाचवलेलं असतं. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऐश्वर्या अगं हळू, आता किती वेळा तू अशी तोंडावरती पडणार आहेस आणि मी तुला सावरणार आहे. प्रत्येक वेळेला तोंडावरती पडत असताना सावरायला मी असेनच असं नाही आहे. अगं जरा स्वतःला सांभाळ, सावर आता. प्रेग्नेंट आहेस ना तू, किती नाटके करशील ग ऐश्वर्या, सांग ना किती नाटके करशील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जानकी मुद्दामून केलंस ना तू हे, तो लाडू डिंकाचा, त्याचबरोबर तो कारल्याचा ज्यूस, हे सगळं तू मुद्दामून केलंस ना. तेव्हा जानकी म्हणते, हो सगळं ठरवून केलं तुला धडा शिकवण्यासाठी. तुझं हे नाटक आहे ना ऐश्वर्या, ते तू आईंसमोर करा, माझ्यासमोर करू नकोस. तुझी नाटकं काय चालू आहेत ना ते मला बरोबर सगळं काही माहिती आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, गप्प बस जानकी, तू हे जे काही केलेस ना ते खूप महागात पडेल तुला. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या अगं तू आम्हाला जो काही त्रास दिलायस ना, आम्हाला रणदिवेंना तू जो काही त्रास दिलायस, त्याच्यासमोर हा कारल्याचा ज्यूस आणि तो लाडू, तिखट लाडू, हे अगं काहीच नाही. अगं तू मला सांगा, म्हणजे तो कारल्याचा ज्यूस जर तुला कमी कडू वाटत असेल तर मी अजून त्याच्यामध्ये काहीतरी अजून मिक्स करू शकते. आणि त्यानंतर तो लाडू, त्याच्यामध्ये सुद्धा मेथी वगैरे, इथे आम्ही मिऱ्या वगैरे घेतल्या होत्या. कसं वाटलं तुला, खरं खरं सांग. छान वाटलं ना. म्हणजे तू ज्या पद्धतीने अगदी कडू वागतेस आमच्याबरोबर, ज्या पद्धतीने आम्हाला त्रास देतेस, त्याच्यापेक्षा हे सगळं कमीच होतं नाही का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, शटअप जानकी. तेव्हा जानकी म्हणते, यू शटअप. आणि तुझा आवाज आहे ना तो खाली ठेवायचा आणि नजरसुद्धा तुझीही खालीच ठेवायची, कारण तू जे काही केलेस ना आमच्याबरोबर त्यापुढे तर हे काहीच नाही आहे. आणि इथं सुरुवात आहे आता ऐश्वर्या, पुढे पुढे बघ तुझ्याबरोबर काय होतं ते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की, जानकी अगं छोट्या मोठ्या या लढाया जिंकून तुला काय वाटतं, तू खूप मोठी लढाई जिंकलीस का. अगं तुझ्यावरती तुझ्या आईच्या खुनाचा आरोप आहे, आधी त्याच्यातून तर स्वतःला निर्दोष सिद्ध कर, मग मला हरवण्याची स्वप्न बघ. तेव्हा इथे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की, जानकी अगं आम्हाला इन्स्पेक्टर पवार भेटले होते, ते म्हणत होते की अजूनही लताबाईंची डेथ बॉडी सापडलेली नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश कशी सापडेल डेथ बॉडी, कारण माझी आई तर जिवंत आहे ना, तिची डेथ बॉडी सापडणारच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकीला महत्त्वाचा पुरावा मिळालेला असतो. इथे प्रेक्षकांनो आता ज्या वेळेला 1979मध्ये जलतरण स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये राज्यस्तरीयवरती इथे सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार तिने मिळवला होता. तेव्हा जानकी म्हणते की याचा अर्थ माझ्या आईला पोहता येत होतं, मग जर तिला पोहता येत होतं तर ती पाण्यामध्ये बुडून मरू कशी शकते, असं इथे आता जानकी म्हणते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता जानकीला ऐश्वर्याला हरवण्यासाठी खूप मोठा पुरावा मिळालेला असतो. राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार इथे लता कारखानीसला मिळालेला असतो, ते म्हणजे जलतरण स्पर्धेमध्ये. त्यामुळे इथे जानकी म्हणते, माझ्या आईला तर पोहता येत होतं, मग ती बुडू शकत नाही.